आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। हे अर्जुना, मनुष्याला मीच्या गर्वाची मदिरा पाजून नशा करवणारा पाखंडी केवळ मन आहे। पार्था, प्राण्याच्या शरीराचा एक अदृश्य अवयव आहे मन, जो दिसत तर नाहीच, परंतु तोच सर्वात शक्तिशाली भाग आहे शरीराचा। श्रीकृष्ण पुढे सांगतात की मनासारखा दुसरा कुणीही बहुरूपी मिळायचा नाही, जो क्षणाक्षणाला निरनिराळी सोंग घेत राहतो आणि जो या मनाच्या वेगवेगळ्या सोंगांना भुलतो, तो माया ममता यातच अडकून राहतो। म्हणूनच मनाच्या बोलण्यात येऊ नकोस, कारण मन तुला पथभ्रष्ट करेल आणि तुला भ्रमामध्ये टाकेल। तू या मनाचा दास बनू नकोस, उलट तुझ्या मनालाच तुझा दास बनाव। मन के बहकावे में ना मन राह भुलाए, भ्रम में डाले तू इस मन का दास न बन, इस मन को अपना दास बना ले। तू इस मन का दास न बन, इस मन को अपना दास बना ले। वाह प्रभू वाह! मनाच्या हातात मोह मायेचं जाळं आहे, ज्यात ते मनुष्याच्या इच्छा टाकत राहतं आणि त्याला स्वतःच्या कह्यात ठेवतं। या मनाला शरीराचा देखील मोह असतो, होणाऱ्या आनंदाचा देखील मोह असतो आणि त्याच्या दुःखांचा सुद्धा। आनंदात आनंदाची उत्फुल्ल गाणी गातं, तर दुःखात दुःखाची गाणी गुणगुणत बसतं। आपल्या दुःखात दुसऱ्यांना सामील करून घेताना त्याला आनंद होत असतो। कोणत्याही प्राण्याला त्याचं मन जीवनाच्या अंतापर्यंत त्याच्या जाळ्यातून निसटू देत नाही। दोरीने बांधून ते त्याच्याकडून वेगवेगळे नाच करून घेतं। ते जीवाला इतकी देखील सवड देत नाही की जीव त्याच्या अंतर्मनात डोकावून त्याच्या आत्म्याची ओळख पटवून घेईल, ज्यामुळे आत्म्याच्या आत ज्या परमात्म्याचा प्रकाश आहे त्या परमात्म्याचा त्याला साक्षात्कार होऊ शकेल।
हे संजय, आपल्या परमात्म्याच्या प्राप्तीची इच्छा प्रत्येक मनुष्यास असते. माझ्या मनात देखील ही इच्छा आहे, परंतु परमात्म्याचा साक्षात्कार मला आज तागायत नाही झाला. कसा काय होऊ शकेल महाराज? का? मी अंध आहे म्हणून? नाही महाराज, आपल्या प्रभूंच्या दर्शनासाठी बाह्य चक्षूंची नाही तर अंतचक्षूंची आवश्यकता असते. परंतु तुम्ही तर तुमचे अंतचक्षू मिटून घेतलेले आहेत. मग तुम्हाला प्रभूंचा साक्षात्कार कसा काय होऊ शकेल? आणि अंतचक्षू जेव्हा बंद असतील तर प्रभू डोळ्यांसमोर जरी असतील तरी ते दृष्टीस नाही पडायचे. प्रभू, हा संजय का बरं असा गोल गोल फिरवून बोलतोय? जे त्याच्या मनात आहे ते स्पष्टपणे बोलून का टाकत नाही? देवी, संजयची ईश्वरावर आस्था आहे. तो भगवान श्रीकृष्णांचा भक्त आहे आणि दुसऱ्या बाजूला तो महाराज धृतराष्ट्रांचा सेवक देखील. त्यामुळे त्याला त्याची भक्ती आणि त्याला त्याचा सेवा धर्म दोघांचंही पालन करायचंय. ना तो त्याचे भगवान श्रीकृष्णाच्या प्रभुत्वाच्या विरोधात काही बोलू शकतो आणि नाही त्याचे स्वामी महाराज धृतराष्ट्रांच्या इच्छेविरुद्ध. म्हणूनच तो मोकळेपणाने काही बोलू शकत नाहीये. अशी द्विधा असताना देखील संजयने अतिशय चतुरपणे सत्यकथन केलंय की भगवंतांच्या दर्शनासाठी बाह्य चक्षूंपेक्षा खूप जास्त आवश्यकता अंतचक्षूंची असते. आणि महाराज धृतराष्ट्र तन आणि मन दोन्ही दृष्टींनी आंधळे आहेत. संजय, तू सुद्धा श्रीकृष्णांच्या बोलण्यासारखंच गोल गोल फिरवून बोलत आहेस. मला ते नाही समजत. तू मला हे सांग की या क्षणी कुरुक्षेत्रावर काय होत आहे? हे पार्था, प्राण्याकरता गरजेचं आहे की प्राण्याने आपल्या मनावर नियंत्रण मिळवून आपल्या आत डोकावून आत्मशोध घ्यावा. तेव्हा त्या आत्म्यामध्ये त्याला परमात्म्याचा प्रकाश स्पष्ट दिसू शकेल. त्यालाच परमात्म्याचा साक्षात्कार म्हणतात. तू तर म्हणतोस की स्वतःच्या आत डोकावून आत्म्याला आणि त्या आत्म्याच्या आत प्रकाशित परमात्म्याला ओळख म्हणून. अर्थात आत्म्यापासून वेगळं कोणीतरी असेल जो आत्म्याला ओळखू शकेल. ज्याला तू सांगतोयस की आत्म्याला ओळख म्हणून, कोण ओळखू शकेल अंतरात्म्याला? तुझं मन. मन? हो, तुझं मन. परंतु तू तर म्हणतोयस की मन मायेच्या भ्रमजलात अडकवून प्राण्यांकडून वाटेल ते करून घेतं. मग ते आत्मा आणि परमात्म्याकडे का घेऊन जाईल? तू योग्य प्रश्न विचारलास अर्जुना. त्याचं उत्तर असं आहे की जोपर्यंत तू स्वतःला मनाच्या आणि मोहाच्या आहारी जाऊ देत राहशील तोपर्यंत ते तुझ्याकडून वाटेल ते करून घेईल. हे पार्था, मनुष्याचं शरीर एखाद्या रथाप्रमाणे आहे. त्या रथाचे जे घोडे आहेत त्यांना मनुष्याची इंद्रिय समज, म्हणजेच डोळे, नाक, कान, मुख, जीभ आदी. या इंद्रियांना, या घोड्यांना जो सारथी चालवत असतो तो सारथीच मन आहे. आणि त्या रथात बसलेला जो त्या रथाचा स्वामी आहे तोच आत्मा आहे.
मनुष्याची इंद्रिय त्यांच्या इच्छांकडे आकर्षित होत असतात. आणि त्यांचं मन इंद्रियांना त्यांच्या इच्छांच्या दिशेने दौडवत असतं. हे तोपर्यंतच होऊ शकतं जोपर्यंत जीवात्मा त्याच्या मनाला त्यांच्या नियंत्रणात नाही आणत. जोपर्यंत मन नियंत्रणात येत नाही ते इंद्रियांना त्यांच्या इच्छांच्या दिशेनेच दौडवत राहतं. इच्छा इंद्रियांना बोलवत असतात, इंद्रिय त्यांच्या दिशेने पळत असतात आणि मन जीवात्म्याची पर्वा न करताच रथाला त्या दिशेने घेऊन जातं. परंतु जेव्हा तू स्वतःच्या मनाच्या आहारी न जाता मनाला तुझ्या नियंत्रणात ठेवशील, तेव्हाच ते मन एका उत्तम सारथ्याप्रमाणे तुझ्या शरीर रूपी रथाला थेट प्रभूंच्या चरणांशी घेऊन जाईल. श्रीकृष्णांनी रथाचं रूपक वापरून इंद्रिय, मन, आत्मा आणि विषय यांचा केलेला उहापोह अतिशय स्तुत्य आणि जनसामान्यांना कळण्याजोगा आहे. आत्मा आणि शरीर यांच्यातला एकमेव दुवा म्हणजे मन आहे आणि हे मन जर विषय सुखांनी बरबटलेलं असेल तर आत्म्याचा त्या चिरंतन सत्याकडे, त्या परमात्म्याकडे पोहोचण्याचा मार्गच दुष्कर होऊन जाईल. पण जर आत्मभान जागृत होईल आणि त्या जागृत आत्म्याने मनाचा दास होणं नाकारून मनाला त्याच्या नियंत्रणात आणलं तर मनुष्यासाठी त्या परमात्म्याजवळ पोहोचण्याचा मार्ग देखील प्रशस्त होऊन जाईल. म्हणूनच मी म्हटलं होतं की मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः. अर्थात जर मन तुझा स्वामी असेल आणि तू त्याच्या नियंत्रणात असशील तर ते तुला मायापाशात अडकवत राहील. आणि जेव्हा तू मनावर नियंत्रण मिळवशील आणि त्याचा स्वामी बनशील तेव्हा तेच मन तुला मोक्षाच्या दारात घेऊन जाईल. हे मधुसूदन, हे बोलणं तर खूप सोपं आहे की तू मनावर नियंत्रण मिळव, मनाचा स्वामी बनून जा. परंतु हेच तर सर्वात दुष्कर कार्य आहे. हे केशव, मन तर वायूप्रमाणे चंचल आहे. ज्या प्रकारे वाहणाऱ्या वाऱ्यावर नियंत्रण मिळवणं असंभव आहे, त्याच प्रकारे या चंचल मनाला स्वतःच्या हातात ठेवणं अति दुष्कर काम आहे. हे अर्जुना, तुझं हे बोलणं सत्यच आहे की मन अति चंचल आहे. त्याला स्वतःच्या नियंत्रणात ठेवणं अति अवघड आहे. अवघड नाही जनार्दन, असंभव आहे. नाही अर्जुना, अवघड अवश्य आहे परंतु असंभव नाहीये. तुझं म्हणणं आहे की मनाला नियंत्रणात ठेवण्याचा एखादा उपाय, एखादं साधन सुद्धा आहे? नक्कीच आहे. काय आहे तो उपाय? असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते. अर्थात
मनाला नियंत्रणात ठेवण्यासाठी त्यावर 2 तलवारींनी प्रहार करावा लागतो. एक तलवार अभ्यासाची आहे आणि दुसरी तलवार आहे वैराग्याची. अभ्यास आणि वैराग्य. हो, अभ्यास आणि वैराग्य. असं बघ अर्जुना, अभ्यासाचा अर्थ आहे निरंतर अभ्यास. मनाला एका कामावर केंद्रित करा. ते तिथून पळून जाईल, त्याला पकडून आणा. ते परत पळून जाईल, त्याला पुन्हा पकडून आणा. असं वारंवार करावं लागेल. जसं घोड्याचं नवजात पिल्लू एका क्षणासाठी देखील स्थिर उभं राहत नाही, क्षणाक्षणाला इकडे तिकडे पळत राहतं. तसंच अगदी मन देखील क्षणाक्षणाला इथे तिथे उड्या मारत राहतं. एखाद्या चंचल घोड्यासारखं मन सुद्धा अतिशय चंचल असतं. आणि अशा चंचल मनाला ताब्यात ठेवणं तितकंच कठीण आहे जितकं एखाद्या मुजोर घोड्याला ताब्यात ठेवणं. अशा घोड्याला ताब्यात ठेवण्यासाठी घोडेस्वार जितका जोर लावतो, घोडा तितकाच विरोध करत राहतो आणि वारंवार घोडेस्वारालाच खाली पाडत राहतो. परंतु जर घोडेस्वाराचा दृढ संकल्प असेल तर सरते शेवटी तो त्या उन्मत्त घोड्यावर स्वार होतोच होतो. बास, मग तोच घोडा घोडेस्वाराच्या इशाऱ्यावर चालतो. त्याच प्रकारे मनाला देखील नियंत्रणाच्या दोरीने बांधून वारंवार त्याच्या मार्गावर आणावं लागतं. तरच अखेरीस ते त्याच्या स्वामींचं म्हणणं ऐकायला तयार होतं. यालाच म्हणतात अभ्यासाची तलवार चालवणं. जर अभ्यासाच्या तलवारीनेच मन योग्य मार्गावर येईल तर मग दुसऱ्या वैराग्याच्या तलवारीची काय आवश्यकता आहे? तिची आवश्यकता अशासाठी आहे की एकदा का योग्य मार्गावर आल्यानंतर मन परत चुकीच्या मार्गाने जाऊ नये. कारण अयोग्य मार्गावर इंद्रियांच्या इच्छा त्याला सदैव आकर्षित करत राहतील. मिथ्या, भोग, विलास आणि कामवासनेची तृष्णा त्याला पुन्हा त्याच्याकडे आकर्षित करू शकते. म्हणूनच मनाला हे समजणं गरजेचं आहे की ते सर्व विषय भोग मिथ्या आहेत, असार आहेत, योग मायेने उत्पन्न होणारे मोहाचे भ्रम आहेत. मनाला जेव्हा हे सत्य समजेल तेव्हा त्याला इच्छांचा मोह नाही उरणार. उलट त्याला वैराग्य प्राप्त होईल. आणि हेच वैराग्याच्या तलवारीचं काम आहे की तिने इच्छांच्या मोहाला कापून मनाला संन्यासी बनवायचं असतं. श्रीकृष्ण सांगतात की एकदा का बुद्धीने मोह त्याग केला की मोहाची दलदल ओळखणं आणि त्यात न अडकता ती पार करणं अतिशय सोपं होऊन जातं. मग लोक असो वा परलोक, त्या लोकातील मोहांपासून मन विरक्त होऊन जाईल आणि आपोआपच त्याचे त्या लोकांतील भोग नष्ट होऊन जातील. एकदा का वासनेची वासनाच नष्ट झाली की मग मन, बुद्धी स्थिर आणि शुद्ध होऊन जातील आणि आत्मा परमात्म्यात विलीन होऊ शकेल. मन के स्थिर होने पर आत्मा ये परमात्मा रूपी सागर में उतर जाएगी. परमात्मा रूपी सागर में उतर जाएगी. प्रभू, विषयांची जाणीव तर मनुष्याला इंद्रियांच्या माध्यमातून होत असते,
आणि भगवान श्रीकृष्ण विषयांच्या मोहाचा त्याग करायला सांगतायत. म्हणजे मग मनुष्याने इंद्रिय वापरण्याचं सोडून द्यायचं का? नाही देवी, विषयांच्या मोहाचा त्याग करण्याचा हा अर्थ नाहीये की मनुष्याने इंद्रिय वापरणच सोडून द्यावं. परमात्म्याने ही इंद्रिये अर्थात हे नाक, हे कान, हे डोळे, ही जीभ आणि त्वचा देखील याच करता दिलीये की मनुष्याने यांच्याद्वारे जीवनाचा आनंद स्वतः देखील घ्यावा आणि प्रभूंनी बनवलेल्या या सृष्टीमध्ये चहू बाजूंचा आनंदच आनंद वाटावा. निसर्गाने सृष्टीमध्ये रंग, रूप, रस, संगीत, स्पर्श आणि वेगवेगळ्या सुविधांची रचना अशासाठी केली आहे की प्राण्यांनी त्याच्यापासून सुख मिळवावं. त्यामुळे मनुष्याच्या गरजेचं आहे की त्याने त्याच्या डोळ्यांनी सृष्टीचं दर्शन करून सृष्टीमध्ये चहूबाजूने उधळलेल्या रंगांना पाहावं, फुलं पाहावीत, ताऱ्यांचं निरीक्षण करावं, चंद्र आणि चांदण्यांचा आनंद घ्यावा, रंगबेरंगी पक्ष्यांना पाहावं, त्यांच्या अद्भुत आणि सुरेल संगीताचा आनंद घ्यावा, कोकिळेचं गान ऐकावं, झऱ्याचं संगीत ऐकावं, जाई, जुई, मोगरा, कस्तुरी आणि पावसाच्या पहिल्या शिडकाव्यानंतर मातीतून येणाऱ्या सुगंधाचा आनंद त्याने घ्यावा. आणि जशी एक आई तिच्या बाळाला नाजूक गालावरून हात फिरवून त्याचं चुंबन घेऊन त्याच्या कोमल स्पर्शाने तृप्त होऊन जाते, त्याच प्रकारे वेगवेगळ्या स्पर्शाचा आनंद त्याने घ्यावा. आणि या सर्वांची रचना करणाऱ्या प्रभूंचं लीलांचं गुणगान करावं. परंतु या सर्व विषयांचा भोग घेताना त्याने विषयांचा दास बनू नये. उलट एका कर्मयोगीप्रमाणे निरासक्त होऊन त्याचा उपभोग घ्यावा. भोगांना भोग्यासारखं नाही तर योग्यांसारखं उपभोगावं. आणि असं करत असताना संयम आणि संतुलनाचा त्याग करू नये. प्रभू भोगांचा त्याग करायला सांगत नाहीयेत देवी, ते तर भोग विलासातल्या आसक्तींच्या त्यागाबद्दल बोलतायत. हे केशव, तू या ज्या वैराग्याच्या गोष्टी करतोयस ते तेव्हाच येऊ शकतं जेव्हा प्राण्याचा तुमच्या या बोलण्यावर विश्वास बसेल की हे सर्व जग वास्तवात मिथ्या आहे, नश्वर आहे, परंतु तुमच्या मायेच्या प्रभावामुळे ते केवळ खरं वाटत राहतं. या परमसत्याच्या ज्ञानावर विश्वास बसेल तेव्हाच वैराग्य प्राप्त होईल. अगदी बरोबर. ज्ञानच मनुष्याच्या हृदयात वैराग्य निर्माण करू शकतं आणि तेच खरंखुरं ज्ञान मी तुला प्रदान करतोय. तू तर प्रदान करतोयस कृष्णा, परंतु माझं मन ते ग्रहण का करत नाहीये? कारण अजूनपर्यंत तू मोह आणि भ्रमाच्या अंधकारातून बाहेर पडलेला नाहीयेस. म्हणूनच तू ते ज्ञान ग्रहण करण्यास असमर्थ ठरतोयस. म्हणूनच मी तुला समजावतोय की केवळ शरीर मरत असतं, आत्मा मरत नाही. म्हणूनच तू शरीराचा मोह सोडून दे, त्यांच्या मृत्यूचा शोक सोडून दे, परंतु तुझ्या मनाला ते सत्य मान्य करायचंच नाहीये. तू बरोबर बोलतोयस केशव. मला तुझं बोलणं समजतं तर आहे, परंतु माझं मन ते मान्य का करत नाहीये? याचं कारण काय आहे? याचं कारण आहे तो साखळदंड जो तुझ्या मनाने स्वतः भोवतीच गुंडाळून घेतलाय. कोणता साखळदंड? नात्यांचा साखळदंड. हा नात्यांचा मोह की हा माझा भाऊ आहे, हा माझा मामा आहे, हा माझा सासरा आहे, हे पितामह आहेत. तू बरोबर म्हणतोयस की नाते संबंधाच्या साखळदंडाने मला चहूबाजूनी जेरबंद केलंय. पण मी या साखळदंडांना कसं तोडून टाकू? मी मान्य केलं की हे सर्व शरीर नश्वर आहेत, परंतु यांच्याबरोबर माझी जी नाती आहेत ती तर नश्वर नाहीयेत, ती तर खरी आहेत. भीष्म माझे पितामह आहेत, अभिमन्यू माझा पुत्र आहे, महाबली भीम माझा सहोदर भाऊ आहे. ही नाती तर खरी आहेत. भले या सर्वांची शरीरं मरून जातील, परंतु या सर्वांसोबत माझी जी नाती आहेत
ती तर नाही न मरायची. जसं आज माझे पिता महाराज पंडूचे शरीर नाहीये, परंतु माझे पिता आज देखील महाराज पंडूच आहेत. पिता पुत्रचे ते पवित्र नातं तर समाप्त झालेलं नाही. या नात्यांच्या त्या पावित्र्यावर मग मी कसा प्रहार करू? शरीर जरी विसरून गेलो तरी माझ्या आजोबांशी असलेल्या नात्यावर बाण कसा मारू? माझ्या भावाशी असलेल्या नात्यावर तलवार कशी चालवू? अर्जुना, हे संबंध, ही नाती सर्व या जन्मातलं आहे. या जन्माच्या आधी किंवा या जन्माच्या नंतर या नात्यांचं कोणतंही अस्तित्व नाही. हे काका, मामा, भाऊ, पुत्र, पितामह मागल्या जन्मात कुठे होते? तुझे कोण लागत होते? आणि पुढल्या जन्मात हे कोण असतील? कुठे असतील? याचं उत्तर आहे तुझ्याजवळ? नाही केशव. म्हणूनच म्हणतोय की जर शरीर नश्वर आहे तर ही नाती देखील नश्वरच आहेत. कारण ही सगळी नाती शरीराची आहेत. आणि हे जे तू तुझ्या पित्याचं उदाहरण दिलंस की त्यांचं तुझं पितापुत्रांचं नातं समाप्त नाही झालं, तर हा देखील तुझा भ्रमच आहे, अज्ञान आहे. केवळ तुझ्या मनात अजूनपर्यंत ते नातं जिवंत आहे, कारण तू अजूनही त्याच जन्मात आहेस. परंतु तुझे पिताश्री या क्षणी ज्या कुठच्या योनीमध्ये असतील त्यांच्यासाठी ते नातं समाप्त झालेलं आहे. वडिलांची गोष्ट सोडून दे, तुझ्या बाबतीत बोल. मागल्या जन्मात जेव्हा तुझा मृत्यू झाला असेल त्यावेळी तुझे सगळे आप्त स्वकीय रडले असतील. तुझ्या पत्नीने, तुझ्या पुत्राने खूप विलाप केला असेल. परंतु आज या जन्मामध्ये तुला तर आठवत देखील नाही की कुणी कुणी तुझ्या मृत्यूनंतर विलाप केला होता. आज तुझ्यासाठी त्यांचं अथवा त्यांच्या शोक विलापाचं काही सुद्धा मोल नाही. हेच तर तुला मी समजावतोय की कुणाच्याही मरणाचा शोक करू नकोस आणि कुणाबरोबर नातं तुटलं म्हणून दुःखही मानू नकोस. तशीही माझी माया इतकी प्रबळ आहे अर्जुन की जे तुला वाटतायत की तुझ्या मृत्यूनंतर शोक करतील, आयुष्यभर रडत बसतील, ते देखील असत्य आहे. माझ्या मायेच्या प्रभावाने थोड्याच दिवसांनंतर त्या रडणाऱ्या लोकांना तू पुन्हा एकदा हसता खेळताना बघशील. मित्र 4 दिवस रडतो, भाऊ 10 दिवस रडतो, पत्नी त्याहून अधिक दिवस रडते, माता सगळ्यात जास्त काळ शोक करते. परंतु सर्वांचे अश्रू हळूहळू सुकत जातात आणि त्या डोळ्यांमध्ये पुन्हा एकदा नव्या नव्या स्वप्नांची झलक दिसू लागते. हे अर्जुना, तू सांगू शकतोस की मागल्या जन्मात तुझ्या कोणत्या नातेवाईकाने तुझ्यासाठी किती विलाप केला होता? नाही केशव, हे मी कसं सांगू शकेन? मला तर हे देखील आठवत नाही की ते कोण होते. बास, ज्या प्रकारे तू तुझा मागला जन्म विसरून गेला आहेस त्याच प्रकारे तू तुझ्या या जन्माला देखील विसरून जाशील. या जन्मातल्या नात्यांचा अर्थ तुझ्या येणाऱ्या जन्मांमध्ये नावाला देखील नसेल. आज अभिमन्यूला तू तुझा पुत्र समजतोयस. शक्य आहे मागल्या जन्मात कदाचित तो तुझा पिताही असेल किंवा येणाऱ्या जन्मामध्ये तुझा महाशत्रू बनून येईल. आज तू ज्यांना तुझे नातेवाईक मानतो आहेस, ज्यांना आदरणीय समजतो आहेस आणि याच कारणाने त्यांची हत्या करण्यास कचरतोयस, शक्यता आहे
त्यांच्यापैकी कुणी तुझ्या मागल्या जन्मात तुझी हत्या केली असेल? किंवा तूच पुढच्या जन्मात त्यांची हत्या करशील? हे अर्जुना, ही नाती या शरीराने जन्म घेतला म्हणून तयार झाली आणि शरीर मृत्यू पावताच नष्ट होतील. म्हणूनच या नातेसंबंधांच्या चक्रव्यूहातून बाहेर ये. आत्मा अमर आहे, हे अमर सत्य ओळख. नाती तर बदलत राहतात. संजय, असेच लोक असतात जे कुटुंबामध्ये फूट पाडत असतात, भावाला भावापासून वेगळं करतात, अखंड परिवारामध्ये शत्रुत्वाची बीज ते पेरतात. हा कृष्ण तर बोल घेवडा आहे. लहानपणी लोणी खाऊन खाऊन याचं बोलणं देखील अगदी गुळगुळीत झालं आहे. असं वाटत आहे हा अर्जुनाला नात्यांच्या मोहातून बाहेर काढूनच राहणार आहे. महाराज, बोलणं सत्य असेल तर मनुष्याने तात्काळ ते मान्य करावे. श्रीकृष्णांचं बोलणं सत्य आहे, म्हणूनच तर मनाला भुरळ घालतंय. भुरळ पाडतं? माझ्या हृदयाला तर बाणांसारखं टोचत आहे त्याचं बोलणं. मी तर आनंदी होतो की कृष्ण या युद्धात शस्त्र उचलणार नाही, परंतु आज लक्षात येत आहे की त्याचं सर्वात भयंकर शस्त्र त्याची जीभ आहे आणि तो या शस्त्राचा बेधडक प्रयोग करत आहे आणि कुणी काहीही करू शकत नाही. आता सांग, त्याची जीभ कोणते निखारे बरसवत आहे? हे अर्जुना, म्हणूनच तू ना नात्यांचा मोह केला पाहिजेस, ना नाती तुटल्याचा तू शोक केला पाहिजेस. हेच सांख्य योगाचं तत्वज्ञान आहे की मनुष्याने एखाद्या संन्याशासारखा विचार केला पाहिजे की हे सर्व नातेसंबंध मोह उत्पन्न करत असतात आणि मोह या नात्यांना इतका घट्ट पकडून ठेवतो जसा एखादा लोभी पुरुष नदीत बुडत असताना देखील धनाची थैली सोडत नाही आणि अखेरीस त्या थैलीच्या वजनाने स्वतः देखील बुडून जातो. म्हणूनच तुझ्या मनाला संन्यासी बनव आणि या मोहाच्या बंधनाला सोडून दे आणि या गोष्टीवर लक्ष केंद्रित कर की या क्षणी तुझं कर्तव्य काय आहे, तुझा धर्म काय आहे आणि त्यानुसारच कर्म कर. प्रभू, भगवान श्रीकृष्ण एका बाजूला तर अर्जुनाला हे समजावण्याचा प्रयत्न करतायत की ही नाती गोती सर्व व्यर्थ आहेत, यांचा मोह सोडून दे, यांच्या बंधनातून मुक्त होऊन जा. आणि दुसऱ्या बाजूला ते अर्जुनाला युद्ध करायची प्रेरणा देत आहेत, त्याला आप्तस्वकीयांविरुद्ध शस्त्र उचलायला सांगतायत, त्यांची हत्या करायला सांगतायत. देवी, अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने दिलेला उपदेश योग्यच आहे. यात शंका कुशंका काढण्यासारखं काय आहे? प्रभू, युद्ध करणं आणि आपल्या शत्रूंची हत्या करणं योद्ध्यांचं काम आहे, संन्यासींचं नाही. परंतु भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांसारिक मोह टाळण्यासाठी देखील सांगतायत आणि युद्ध करायला देखील सांगतायत. तर मग एकाच वेळी एका मनुष्याने योद्धा देखील व्हायचं आणि संन्यासी देखील बनायचं, हे कसं शक्य आहे? हा तर परस्पर विरोधी विचार आहे. संन्यासीच व्हायचं तर युद्ध का करायचं आणि युद्ध करायचं तर संन्यास घेऊन कसा चालेल? नाही देवी, भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला संन्यासी बनण्याचा उपदेश नाही केलेला आहे. उलट मनाने संन्यास घ्यायला ते सांगतायत. संन्यासी बनायचा उपदेश नाही दिला तर मग मोहत्याग करण्याच्या मागणीचा काय अर्थ आहे? देवी, भगवान श्रीकृष्ण हा संसार त्यागण्याच्या बाजूने नाही आहेत, तर त्यांची केवळ इतकीच इच्छा आहे की मनुष्याने या संसारात राहत असताना त्यांच्या कर्मफळाच्या रूपाने मिळणारे समस्त भोग उपभोगावेत, परंतु आसक्ती विरहित होऊन. मनुष्यास मुक्ती करता संन्यासी बनण्याची आवश्यकता नाही आहे. केवळ मनाने संन्यास घेऊन स्वतःची सुखदुःखे भोगताना देखील धर्माचा विसर पडू देऊ नये.
मोहमायेच्या चक्रात न अडकता स्वतःच्या धर्माचं त्याने पालन करावं. संन्यासी नाही तर संन्याशासारखं कर्म करावं. ज्याने मनाला इंद्रियांनी जिंकून घेतले तो पुरुष कधीही इंद्रियांकडून पराजित होऊ शकत नाही. पंचेंद्रियांकडून मिळणाऱ्या या विषय सुखाचा अनुभव घेतानाच पंचेंद्रियांपासून अलिप्त राहणं ज्याला जमलं त्या कर्मयोग्याला शास्त्रांनी सुद्धा तर नरोत्तम असं संबोधलं आहे. साथ रहे पंचेंद्रियों के फिर भी पंचेंद्रियों से रहे न्यारा. साथ रहे पंचेंद्रियों के फिर भी पंचेंद्रियों से रहे न्यारा. कर्म के ऐसे योगी को शास्त्रों ने नरोत्तम कह के पुकारा. कर्म के ऐसे योगी को शास्त्रों ने नरोत्तम कह के पुकारा. म्हणजे धर्मपालन करत असताना मनुष्य कर्म तर करतच राहील आणि कर्म करत राहील तर संन्यास कसा घेऊ शकेल? देवी, जर तुम्हाला असं वाटत असेल की संन्यास घेतल्यानंतरच कर्म करणं सोडून द्यायचं तर तुम्ही भगवान श्रीकृष्णांचा उपदेश समजूनच घेतला नाही. होय प्रभू, त्यांचं म्हणणं स्पष्टपणे मला कळलेलंच नाहीये. म्हणूनच तर मी तुमच्याकडून समजून घेऊ इच्छिते. देवी, ते तसं नाहीये जसं तुम्हाला वाटतंय. जगात जगण्यासाठी प्रत्येक प्राण्याला कोणतं ना कोणतं कर्म करावंच लागतं, जे जगण्यासाठी अनिवार्य आहे, आवश्यक आहे. जसं पोटाची भूक भागवणं प्रत्येक जीवासाठी अत्यावश्यक आहे, इतकंच काय तर स्वतःच्या पोटाची भूक भागवण्यासाठी संन्याशी देखील भिक्षा मागूनच गुजराण करतो. भिक्षाम देही, भिक्षाम देही. याचा अर्थ असा आहे की कोणीही कर्मातून मुक्त होत नसतं. परंतु जर भगवान श्रीकृष्णाची शिकवण समजून घेतली तर मनुष्य कर्म करत असताना देखील कर्मातून मुक्त होऊ शकतो. प्रभू, कर्म करताना कर्मातून कोणी कसा काय मुक्त होऊ शकतो? जसे स्वतः भगवान श्रीकृष्ण. हो देवी, मानव अवतारात भगवान श्रीकृष्णांचं जीवन आणि आचरण समस्त मानव जातीकरता संसारात राहताना देखील संन्यस्त वृत्तीने कसं राहावं याचं उत्तम उदाहरण आहे. त्यांनी संसारिक असताना देखील धर्म समजून कर्म केलं. परिणामांची कधीही त्यांनी चिंता केलीच नाही. म्हणूनच जेव्हा आवश्यक होतं तेव्हा युद्ध देखील केलं. कधी हरले, कधी जिंकले, परंतु त्यांच्या चेहऱ्यावर तेच हास्य आणि त्यांच्या हृदयात तीच शांतता होती. त्यांनी ठरवलं असतं तर प्रत्येक विजयश्री माला प्रत्येक वेळेस त्यांच्या गळ्यात पडली असती. पण त्यांनी कर्म करताना देखील लाभ व हानी व त्यांच्या परिणामांची चिंता नाही केली कधी, आणि स्वतःच्या कर्तव्य पथावरून कधी ढळले नाहीत. सांसारिक नात्याने कंस त्यांचा मामा होता, परंतु धर्मरक्षणार्थ ते त्यांचा संहार करण्यासही कचरले नाहीत. म्हणूनच देवी, भगवान श्रीकृष्ण अर्जुनास यासाठी उपदेश देत आहेत की तुझा धर्म युद्ध करणं हा आहे. परंतु जर तू या भावनांच्या प्रवाहात वाहत जाशील आणि मनाला ताब्यात ठेवू शकत नसशील
तर तू तुझ्या धर्माचं पालन नाही करू शकणार. यासाठी मनाला संन्यासी बनव आणि तुझ्या क्षत्रिय धर्माचं पालन कर. हे केशव, एका बाजूला तू संन्यासाबद्दल बोलतोयस, संन्याशासारखं सर्व नात्या गोतांचे बंध तोडायला सांगतो आहेस, आणि दुसऱ्या बाजूला मला कर्म करायला सांगतोयस. या दोन्ही गोष्टी परस्पर विरोधी आहेत. तुला ठाऊक आहे की मनुष्य जेव्हा एखादं काम करतो तेव्हा त्या कामाचं विशिष्ट कारण असतं. कुणीतरी प्रेरक असतो ज्याच्या प्रेरणेने मनुष्य कर्म करत असतो. एखादी भावना तरी नक्कीच असते, ज्या भावनेच्या पूर्ततेसाठी मनुष्य चांगलं वा वाईट काहीतरी कर्म करत असतो. अर्थात कर्माच्या मुळाशी एखादी भावना असतेच, आणि भावनेच्या मुळाशी कोणतं ना कोणतं नातं असतंच. कारण कुठल्या ना कुठल्या नात्याच्या मुळाशीच तर भावनेचा उगम होत असतो. त्यामुळे जर मनुष्य सर्व नाती तोडून टाकेल, त्याच्या भावनांचा त्याग करेल, तर मग तो कर्म तरी कोणासाठी करेल? त्याच्या धर्मासाठी. धर्मासाठी? हो, त्याच्या धर्मासाठी. अर्थात धर्मासाठी भावनेची आवश्यकता नसते का? नाही, धर्मासाठी भावनेची नाही, तर स्वतःच्या कर्तव्य ज्ञानाची आवश्यकता आहे. वाह प्रभू वाह. अशा तऱ्हेने गीतेची गंगा आणि तिच्या कर्म आणि भक्तीच्या प्रवाहात वाहत राहिली. अर्जुनासह त्या गंगेमध्ये सर्व जग देखील स्नान करू लागलं. श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं की सर्व काही त्यागून तू केवळ मला शरण ये. मी तुला सर्व पापातून मुक्त करेन. त्यामुळे आता शोक करत बसू नकोस. माझ्या भक्तीमध्ये तल्लीन हो. जय श्रीकृष्ण. जय जय श्रीकृष्ण. मैं हर पाप से मुक्ति दूंगा, शोक न कर मेरी भक्ति में खो जा. शोक न कर मेरी भक्ति में खो जा. धर्म अधर्म के भेदों से न्यारे अमर है गीता की बोल सारे. हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. पितुमात स्वामी सखा हमारे, पितुमात स्वामी सखा हमारे. हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. हरे कृष्ण 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 चरितं गुणानुवादं तत्प्रेरणा अहं करोमि. मम भावगीतं हृदयस्य प्रीतं त्वत्पद्मपादे समर्पयामि. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे कृष्ण.